तर आजच्या ऐतिहासिक घोषणेविषयी आणि युतीच्या जी जाहीर झालेली आहे त्याविषयी अधिकची चर्चा करूयात। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर हे जोडले गेलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेताई सुद्धा जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला अभय सर यांच्याकडे जाते। अभय सर, आज ऐतिहासिक अशी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली आहे, जे महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आलेले आहेत, एकंदरीतच याचं राजकीय विश्लेषण आपण कसं कराल? नाही, मला वाटतं की ही अपेक्षित होती, कारण युती जेव्हा मोर्चासाठी एकत्र आले तेव्हा त्यांनी आपला विचार मनोदय दोघांनी बोलून दाखवला होता आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी जर आपण बघितल्या तर युती होणार हे तर स्पष्ट दिसत होतं। जागांच्या संदर्भात तुम्ही म्हणाल जेव्हा एकत्र यायचं ठरतं तेव्हा जागांची संख्या, विशिष्ट जागा, हे अडथळे मला वाटतं की ते येत नाहीत, ते दूर सहज होऊ शकतात आणि त्यामुळे आज युतीची घोषणा झाली। अर्थात ते रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी त्याचे आकडे अजून गुलदस्त्यात ठेवले असले तरी म्हणजे त्यावरून कोणी कमी जागा मिळाल्या, जास्त मिळाल्या, या जागा मिळाल्या अशी याची चर्चा होते, बंडखोरीची शक्यता असते, त्याच्यामुळे हे गुलदस्त्यात ठेवलंय त्यांनी। पण आजचा निर्णय हा अपेक्षित होता आणि त्याप्रमाणे ती घोषणा झाली आहे। फक्त आता पुढच्या काळामध्ये रणनीती कसे असेल, प्रचारातले मुद्दे कुठले असतील, त्यांच्या यापूर्वीच्या ज्या भूमिका त्या दोन्ही नेत्यांनी मांडलेल्या आहेत त्या भूमिकांच्या संदर्भात त्यांची प्रचारात ते असतील का मुद्दे, हे सगळ्या गोष्टी आता मला वाटतं हळूहळू स्पष्ट होत जातील। कारण राज ठाकरे यांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी हिंदुत्वाचा प्रखर भूमिका घेतली होती मध्यंतरीच्या काळात। आता ती प्रचाराच्या काळात इथे मांडणार आहेत का? मशिदीवरच्या भोंग्यांची बाबतची त्यांची भूमिका काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी मला वाटतं की येणाऱ्या प्रचारात स्पष्ट होतील। परंतु आज अपेक्षेप्रमाणे त्यांची युती झालेली आहे। आज दोन्ही पक्षांची ती राजकीय गरज पण होती, कारण असं आहे की मागच्या 2019 नंतर उद्धव ठाकरेंनी जे राजकीय भूमिका बदलली त्याच्यामुळे त्यांच्याकडे बदललेला त्यांचा पक्षाचा स्वभाव, त्यानंतर 2022चा शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्यानंतरची परिस्थिती आणि आज नगरपालिका असतील किंवा अन्य निवडणुकांमध्ये जी अधोगती झालेली आहे पक्षाची, त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेसाठी एकत्र येणं आवश्यक होतं। राज ठाकरे यांना पहिल्या निवडणुकीत जे यश मिळालं त्याच्यात सातत्याने घसरण होत गेलेली आहे, त्यामुळे त्यांची पण गरज होती। त्याच्यामुळे हे कुटुंब म्हणून तर एकत्र आलेले आहे, पण राजकीय गरज पण त्या दृष्टीने होती आणि मला वाटतं की ही गरज दोघं एकत्र आल्यामुळे स्वाभाविकच दोघांची ताकद एकत्र होईल, पण ती पुरेशी आहे नाही हा वेगळा विषय आहे। परंतु मला वाटतं की मराठी मतांचं जी विभागणी दोन पक्षांमुळे किंवा दोन ठाकरेंमुळे होत होती ती यामुळे काही प्रमाणात टळेल। अर्थात काय मराठी मतं म्हणजे फक्त ठाकरे असं नाहीये, मुंबईचं समोर बदललेलं स्वरूप आहे, कारण बाळासाहेबांच्या वेळेस ती शिवसेना। बीजेपी हारने की बात होती है, बीजेपी हारने वाली होती है, तब यही बात शुरू करते हैं धर्म के बारे में, जात के बारे में, भाषा के बारे में। खुद ने काम क्या किया है देश में, ये दिखाओ। तब यही बात शुरू करते हैं धर्म के बारे में, जात के बारे में। तर सध्या या युतीची घोषणा झाल्यानंतर अनेक नेते आपल्याला पाहायला मिळतात। तसंच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे सुद्धा आता रवाना होत आहेत, ती लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येतात। आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। इतक्या वर्षात नेमकं काय काम केलं हे त्यांनी सांगावं असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। आणि आपण ऋतुजा या सगळ्या संदर्भात चर्चा करत होतो। आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक देशपांडे सर जोडले गेलेले होते आणि सोबतच प्रवक्त्या शीतल म्हात्रे देखील आपल्या सोबत जोडल्यात। शीतलताई, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आताच ठाकरे बंधूंची युती जाहीर झालेली आहे, मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र आलो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अर्थात निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। ह्या युतीचा तुमच्यावर, एकूणच सत्ताधारी पक्षावर, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर कितपत परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः आता जसं अभय सरांनी सांगितलं की ही युती होणार हे साहजिक होतं, हे दिसत होतं। ज्या पद्धतीने गेले 2 ते 3 महिने भेटीगाठी चालू होत्या, त्यामुळे ही युती होणार आहे
फक्त त्याचं अनाऊन्समेंट कधी होणार आहे राहिलेलं. आणि परंतु ह्याच्यामुळे काहीही फरक पडत नाही, कारण ह्यांच्यासाठी मराठीचा नव्हे तर मलिद्याचा आहे, मुंबई महानगरपालिकेचा आहे. कारण शेवटी यांचा जीव हा मुंबई महानगरपालिकेवर अडकलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेची तिजोरी कुणाच्या हातात जाणार हा खरा तर महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं, मराठी माणसं, मराठी अस्मिता हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. खरी गोष्ट आहे दोन्ही ठाकरे बंधूंचे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र झालेले आहे. यांना मराठी माणसांचं भविष्य हे यांच्यासाठी महत्त्वाचं नाही, यांच्यासाठी महत्त्वाचं आहे त्यांच्या मुलांचं भविष्य आणि त्यासाठी ते एकत्र झालेले आहे. तुम्ही जर म्हणाल की महाराष्ट्रातली मराठी जनता कुणाच्या मागे उभी आहे, तर नगर परिषदेमध्ये जे घवघवीत यश माननीय शिंदे साहेबांना मिळालेलं आहे त्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं की मराठी माणूस कुणाच्या मागे उभा आहे. ही मतदान झालं ही मराठी माणसं नव्हती. मराठी माणसांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला, मुंबईतल्या जनतेला काम करणारी लोकं पाहिजेत. घरात बसून आणि दुपारी 12 वाजता उठून काम करणारी लोकं त्यांना नको आहेत. मला काही प्रश्न या दृष्टीने मला असं वाटलं की याची काही उत्तरं मिळतील. प्रथमतः जर एकत्र यायचं होतं तर वेगळे का झाला होतात याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्या. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकांवर चिखलफेक केली, तुमचे प्रवक्ते म्हणत होते घे सुपारी उठ दुपारी, यांच्याबरोबर तुम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी जाणार आहात. जे तुम्हाला संपलेला पक्ष बोलत होते त्यांच्याबरोबर तुम्ही जाणार आहात. बिनशर्त पाठिंबा म्हणत होते त्यांच्याबरोबर तुम्हाला जाण्याची अगतिकता का आहे. जर तुम्ही सांगत होतात की मला विठ्ठलाशी भांडण नाही तर मला बडव्यांनी माझ्या विठ्ठलाला घेरले, तर हे बडवे कोण हे सुद्धा महाराष्ट्राला ऐकायचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला एकत्रच यायचं होतं तर वेगळे का झालात याची उत्तरं तुम्ही देऊ शकलेली नाहीत. फक्त सत्तेसाठी आणि फक्त खुर्चीसाठी तुम्ही एकत्र आलेले आहेत, हे लपून राहिलेलं नाही आहे. तुम्ही मराठी माणसांची भाषा करताय. अहो, या मराठी माणसांना मुंबईतून देशोधडीला लावले गेले 25 वर्ष. या मराठी माणसांना मुंबईत आणण्यासाठी तुम्ही काय केलेत. आत्ता आदित्य ठाकरेजी म्हणाले तुम्ही काय केलंय सांगा, मी सांगते तुम्हाला आम्ही काय केलंय. आज मराठी माणसांना मुंबईत आणण्यासाठी जे आम्ही काम सुरू केलंय, BDD चाळी असू देत, रमाबाई आंबेडकरमधलं क्लस्टर डेव्हलपमेंट असू दे, पत्राचाळ असू दे, ह्या चाळीचं डेव्हलपमेंट हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. पत्राचाळा विसरलेले नाही आहेत. पत्राचाळीतील किती मराठी माणसांना तुम्ही देशोधडीला लावलेले आहेत. त्याचप्रमाणे सफाई कामगारांची घरं असू दे, गिरणी कामगारांची घरं असू दे, मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईत टिकला पाहिजे आणि बाहेर गेलेला मराठी माणूस हा मुंबईत आला पाहिजे. यासाठी ही शिवसेना भाजप युती काम करते. त्याच्यामुळे तुम्ही ताकाला जाऊन भांडं लपवू नका. स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीसाठी तुम्ही मराठी माणसांच्या डोळ्यात धूळफेक करताय. त्यांना भावनिकदृष्ट्या तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करताय आणि स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही एकत्र येतात. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. जेव्हा आदित्य ठाकरे वरळीत उभे होते तेव्हा राज ठाकरेने त्यांच्यासमोर आपला कॅन्डिडेट दिला नव्हता, परंतु राज ठाकरेंचा मुलगा जेव्हा उभा होता माहीमध्ये तेव्हा तुम्ही त्याला कॅन्डिडेट दिलात तुमच्यासमोर उद्धवजी, आणि त्या मुलाला, त्या अमित ठाकरेजींना तुम्ही हरवलं, हे विसरू नका. त्याच्यामुळे फक्त अगतिकता आहे म्हणून ते एकत्र झालेले. यामध्ये मराठी माणसांच्या बद्दल प्रेम, त्यांचं भलं करणं ही अजिबात भूमिका नाही आहे. निश्चितच या चर्चेमध्ये आता भाजपचे राम कदम सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीवर. आणि माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी हाच आहे, ठाकरे बंधूंची ऐतिहासिक अशी ही घोषणा झालेली आहे युतीची. या युतीकडे आपण कसं पाहताय? कितपत परिणाम होईल महायुतीवर आणि खास करून भाजपवर? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये. मी अभय सरांकडे जाते. अभय सर, मात्र या पत्रकार परिषदेमध्ये कोण किती जागा लढवणार आणि किती मनपांसाठी ही युती आहे हे अगदी जाणीवपूर्वक ठाकरे बंधूंनी सांगणं टाळलेलं आहे किंवा त्याची घोषणा केलेली नाही. ही जी एकंदरीत स्ट्रॅटेजी आहे त्याकडे कसं पाहायचं? नाही, एक निश्चित आहे की आता उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झालेली. आत्ताच आकडे जाहीर केल्यानंतर त्या मग आकडे कोणाला कमी जागा मिळाल्या, जास्ती जागा मिळाल्या याच्यावर चर्चा होते. कुठले पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे रणनीतीचा एक भाग म्हणून जागांची संख्या किंवा त्या कुठल्या जागा ते जाहीर करणं टाळलं जातं. अनेकदा म्हणजे आजच्या बोलण्यावर त्यांनी असं सूचित केलेलं आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांना थेट बी फॉर्म मिळतील. कदाचित त्यांची नावं जाहीर होणारच नाही. त्यांना बी फॉर्म देऊन कदाचित शेवटच्या 2 दिवसामध्ये अर्ज भरायला सांगितलं जाईल.
त्यांची नावं एकदा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली की आमची हे उमेदवार म्हणून त्यांच्या याद्या बाहेर येतील असं दिसतंय. बाकीच्या महापालिकांमध्ये म्हणाल तर नाशिकमध्ये युती झालं होतं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय, पण बाकी महापालिकांमधल्या तिथल्या राजकीय परिस्थितीनुसार काही निर्णय घेतले जाणार आहेत. आता ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि मनसे आणि शिवसेना अशी युतीच्या संदर्भात बोलणी चालू आहे. त्याच्या अंतिम अजून निर्णय व्हायचा आहे. आणखी काही ठिकाणी जे वेगवेगळे पक्ष येतात. आता पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही त्या युतीबरोबर जाणार नाही, अजित पवारांची आमचा काही संबंध नाही. अशामुळे काही ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका असणार आहेत. त्यामुळे तिथली समीकरणं निश्चित झाल्याशिवाय त्या संदर्भात पुढे जायचं नाही, अशा भूमिका कदाचित याच्या मागे असू शकतील. त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसात या संदर्भात स्पष्टीकरण होईल. पण एक निश्चित आहे की काही आकडे निश्चितपणे ठरलेले आहेत. त्यानुसार बी फॉर्म नेते मंडळीकडे दिले जातील आणि योग्य वेळी ते वितरित केले जावे या दृष्टीने मला वाटतं की निर्णय होतील. त्यांच्या दृष्टीने मुंबई ठाणे हे अतिशय महत्वाचं आहे. इथले बी फॉर्म जाहीर करून मग ते एखाद्या व्यक्तीला बी फॉर्म दिला, त्यांनी लढायला नकार दिला किंवा एखाद्या व्यक्तीला नाही मिळाली उमेदवारी इच्छुकाला, तर तो लगेच आपले पुढचे निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की याबाबत जाहीर करण्यापेक्षा थेट उमेदवारी देण्याकडे त्यांचा कल दिसतो. निश्चितच आपल्यासोबत राम कदम सुद्धा जोडले गेले आहेत. स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. तुम्हाला काय वाटतं, आता जर आपण ही युतीची घोषणा बघितली, ठाकरे बंधू कॉन्फिडंट दिसतात, महापौर आमचाच होणार असं म्हणतात. एकीकडे फडणवीस सुद्धा कॉन्फिडंट दिसतात, महापौर आमचाच होणार असं ते देखील म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, या युतीचा येणाऱ्या निवडणुकांच्या निकालांवर काही परिणाम होणार का, आणि विशेषतः भाजपवर याचा काय परिणाम होईल? मुळामध्ये आपण कोणताही पक्ष असंच म्हणेल की आम्ही जिंकून येऊ, पण त्याला काही संदर्भ असावा लागतो. संदर्भ द्यायचं झाला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरून समर्थन आम्हाला दिलं, तेवढ्यावर थांबलं नाही. आता 2 दिवसापूर्वी जे निकाल हाती आले त्यात विरोधकांचा पूर्ण सुपडा साफ झाला. आणि आज ज्या पक्षांची युती झाली आज दुपारी 12 वाजता, तर त्या पक्षांना तर त्यांच्या नशिबी भोपळा आलाय. तर त्याच्यामुळे हे एकत्र आले न आले हा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे. पण एकत्र येऊन सुद्धा आज दिवसभराच्या बातम्या होतील, 15 जानेवारी पर्यंत ज्या सभा होतील त्या सभांना गर्दी होईल, लोकांचं मनोरंजन होईल. पण नंतर 16 जानेवारीला जेव्हा निकाल हाती येतील, ते निकाल पूर्णपणे युतीच्या बाजूचे असतील हे तुम्ही स्वतः पाहाल. आता तुम्ही म्हणाल याला कारण काय? याला कारण असं आहे की मुंबईमध्ये उबाटाचा राहिला प्रश्न. तर उबाटाचे जवळपास जे वर्तमान म्हणण्यापेक्षा ज्या महापालिका बरखास्त झाली तोपर्यंत जवळपास 90% नगरसेवक खऱ्या शिवसेनेत म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेत. बाकीचे सगळे आमच्याकडे देखील आलेत. कालच घाटकोपरचा उबाटाची नगरसेविका ही भारतीय जनता पार्टीमध्ये तिने प्रवेश केला. काय कारण असेल हो? कुणालाही मनसेतून किंवा उबाटातून लढायचं नाहीये. त्यांना एक तर एकनाथ शिंदे साहेबांकडून लढायचंय किंवा आमच्याकडून लढायचं, म्हणजे खऱ्या शिवसेनेतून लढायचं किंवा भाजपमधून लढायचं. काय कारण असेल? कारण एअर कंडिशन बंगल्यात बसून तो झोपडपट्टीमध्ये ज्या चाळी आहेत, घरं आहेत, त्या घरातला करंट प्रमुख नेत्यापर्यंत प्रत्येक वेळेस जातोच असं नाही. आणि राहिला प्रश्न मातोश्रीचा, तर ते एअर कंडिशन बंगला सोडतच नाही, घरातच असतात. काय आता काल परवा निवडणूक झाली, पडलं का घराच्या बाहेर कोणी प्रचाराला? घेतली कोणती आदित्य ठाकरेंनी सभा? कुठली प्रचार रॅली? कोणीच नाही. तर त्याच्यामुळे माईक समोर, मीडिया समोर बोलायला ठीक आहे की महापौर आमचाच, पण त्याला काही ठोकताळे लागतात, त्याला काही काम लागतं. यांनी काय काम केलं? यांनी जेव्हा मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री असताना कोविड मध्ये लोक तडफडून मुंबई शहरातली 11,000 लोक मेली आहेत. ही बातमी पाहत असताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल, कारण कुणाच्या घरचा आई गेले, वडील गेलेत, कुणाचे नातेवाईक गेलेत, कुणाचा मित्र गेलाय. आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार श्रीमान उद्धव ठाकरे त्यावेळेचे मुख्यमंत्री आहेत. कसं नाकारता येईल? अरे गोरगरिबाच्या हाताला काम नव्हतं, त्याला जी खिचडी महापालिका देत होती त्या खिचडीत हे लोक पैसे खात होते. कोणत्या नैतिकतेच्या आधारावर तुम्ही मराठी करताय? त्या पत्रावाला चाळीतून बिल्डरची बाजू घेण्यासाठी मराठी माणसाला हद्दपार मुंबईच्या बाहेर तुम्ही केलं.
तुम्हाला आता मराठी आठवतो? राज्यसभा खासदार देताना कधी तुम्हाला मराठी माणूस आठवत नाही? महानगरपालिकेचं कंत्राट देताना तुम्हाला मराठी माणूस आठवत नाही? जेव्हा आता स्वतःचं दुकान बंद व्हायची वेळ आली त्यावेळेस तुम्हाला मराठी माणूस आठवतो? म्हणजे 27 नोव्हेंबर 2005 ला श्रीमान राज ठाकरेंनी शिवसेना सोडली नाही, त्यांना सोडायला भाग पाडलं. आणि बरोबर 20 वर्ष 1 महिन्याच्या नंतर ज्यांनी सोडायला भाग पाडलं त्या उबाटाला त्यांच्या दारी जावं लागलं. याला म्हणतो वेळ. आपण की वेळ प्रत्येक गोष्टीचं औषध असते ना ती. तरी देखील कितीही गाजावाजा केला, कितीही काही केलं तरी मराठी माणसाला कुणी गृहीत धरू नये. त्याला बरोबर कळतं की उद्धव ठाकरेंना मराठी माणूस निवडणूक आली तेव्हाच का आठवतो, बाकीच्या वेळेस का नाही आठवत? म्हणजे बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्यावर राजकीय दुश्मनी राहिली बाळासाहेबांची, त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसता. म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार, त्या विचाराच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून बाळासाहेबांच्या शत्रूंच्या मांडीवर जाऊन उबाटा बसली. खरे गद्दार तर हे आहेत. तर त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा तुम्ही निकाल पहा, त्यावेळेच्या मिरवणुका पहा. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात होते, पाकिस्तानचे झेंडे नाचवले जात होते. स्वर्गात बसलेल्या बाळासाहेबांना काय वाटलं असेल? त्याच्यामुळे अनेक मुद्दे आहेत. आणि आता ही सगळी धडपड किंवा ही हतबलता काहीतरी आपण पूर्ण नामशेष न होता काही आकडे यावेत म्हणूनची त्यांची ही हतबलता किंवा प्रयत्न आहे. जरूर त्यांनी तो प्रयत्न करावा, पण वेळ निघून गेली. ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्हाला करता आलं नाही. 25 वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या हातात होती. मुंबईमध्ये फक्त 2050 किलोमीटरचे रस्ते आहेत. हे 2050 किलोमीटरचे रस्ते करायचे असतील तर साधारणतः 1 किलोमीटर रस्त्याला 60 फूट, 40 फूट, 90 फूट आपण पकडू, 8 ते 12 कोटी रुपये खर्च येतो. हे पूर्ण रस्ते आहेत ना, ज्या किमतीत तयार झाले असते ना सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे, त्याच्या 25 पट पैसे श्रीमान उद्धव ठाकरेंनी खर्च केले. कुठे गेले हो पैसे हे? मुंबईला साधं पाणी तुम्हाला देता येऊ शकलं नाही. अनेक इमारती आहेत, टँकरनं पाणी येतं. तुम्हाला पाणी नावाची एकदम जी मूलभूत गरज आहे ती तुम्हाला सोडवता आली नाही. काय कारण होतं? गारगाईत पिंजार उभं राहिलं असतं, पण एअर कंडिशन बंगल्यामध्ये बसून 15-20% कमिशन मोजण्याच्या पलीकडे दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांनी काही केलं नाही. मग आता मुंबई महानगरपालिकेचं घेऊन बसलेत. अहो, कोस्टल रोड घ्या, मेट्रो घ्या, ही सगळी कामं ज्यांना महाराष्ट्र देवमाणूस मानतं ना त्या देवाभाऊंची कामं आहेत. तुम्हाला काहीच करता आलं नाही. मेट्रो अडवायचं काम तुम्ही केलं पर्यावरणाच्या नावाखाली. बरं झालं 2.5 वर्षानंतर गेला, ती मेट्रो पुन्हा सुरू झाली, मुंबईकरांना मिळाली. पण मुंबईकरांना ती मेट्रो मिळत असताना त्याला 3 वर्ष जो डिले झाला ना, त्याला कारण श्रीमान उद्धव ठाकरे आहेत. तर त्याच्यामुळे अनेक भावनिक आवाज देतील, साथ घालतील, आणि साथ घातली की लगेच मराठी माणूस आपलाच, म्हणजे आपणच मराठी माणसाचे मालक आहोत असं समजण्याच्या गैरसमज त्यांनी करू नये. सोशल मीडियाचा जमाना आहे. घरातल्या लहान मुलाला सुद्धा बरोबर कळतं. मोबाईलमध्ये काय अडचण आली तर आपल्याला मुलालाच विचारावं लागतं की काय झालंय बघ. तो शाळकरी असतो पण आपल्यापेक्षा हुशार असतो. तर त्याच्यामुळे सगळ्या मराठी माणसाला बरोबर माहिती आहे ना, कुणाला काही पडलेलं नाही. यांना फक्त आपलं दुकान कसं चालेल याचं पडलेलं आहे. हे दुर्दैव आहे. आणि दुसऱ्या बाजूला 20-20 तास काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, तेवढाच वेळ देणारे माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आहे. म्हणजे जगाच्या इतिहासात आणि विशेष करून भारताच्या इतिहासात पहिला आणि शेवटचा मुख्यमंत्री असा असेल की ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना देखील भेटण्यास नकार दिला. पत्रकार तर दूरदूरची गोष्ट आहे. ते असं झालंय. सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री तुम्ही आहात आणि सगळे तुमचे कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार तुम्हाला सोडून चाललेत. बरं ठीक आहे, एकाचं समजू शकतो, दोघांचं समजू शकतो, सगळ्यांच्या बाबतीत कसं घडेल असं? म्हणजे काहीतरी अंतर्मुख होऊन आत्मचिंतन कराल की नाही कराल? आणि ते पण सत्तेच्या मोठ्या पदावर असताना. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग सांगायचं जर चुकाल तर संपाल. चुकाल तर संपाल नाही, तुम्ही चुकलात म्हणून संपलात.
हे श्रीमान उद्धव ठाकरेंना या ठिकाणी अतिशय निक्षूनपणे सांगावं लागेल. बरोबर. आणि दुसऱ्या ठिकाणी खरंच या ठिकाणी कौतुक करावं लागेल की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने स्वर्गीय बाळासाहेबांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला आणि ती हिंदुत्वाची जी धगधग आहे, हिंदुत्वाची जी ज्योत आहे, ती ज्योत पुढे घेऊन त्या धनुष्यबाणाला पुढे घेऊन चाललेत ते. बाळासाहेबांच्या दुश्मनाला त्याच्या मांडीवर बसताना राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरेंना जराही वाटलं नाही माझ्या स्वर्गस्थ वडिलांना काय वाटेल. आज मात्र जेव्हा अशी वेळ आली आहे बरोबर. की मुंबई आणि महाराष्ट्र त्यांना नाकारतोय, हम्म. त्यावेळेस त्यांना बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आठवतं. बरोबर. आपल्या बोलण्यात जो मुद्दा आलाय तोच घेऊन मी शीतलताईंकडे जातेय. शीतलजी, राम कदमाने सुद्धा सांगितलं आता की या वेळेला जर तुम्ही चुकाल तर संपाल असा नारा ठाकरे बंधूंनी दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी या संदर्भातलं विधान केलेलं आहे. खरोखरच हा नारा आता आणि याला मराठी माणूस साथ देईल का? एकंदरीतच या नाऱ्याकडे आपण कसं पाहताय? खरं तर ते एकत्र आलेले आहेत ते स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. कारण ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये त्यांचा पूर्ण पानिपत झालं, त्याचप्रमाणे नगर परिषदामध्ये त्यांना 2 आकडे सुद्धा गाठता आलेले नाहीत. त्यावरून त्यांच्या लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातील मराठी माणूस हा काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभा राहतो. फक्त टीका करणं, दुसऱ्यांबद्दल टिंगल टवाळी करणं हे लोकांनी एक एंटरटेनमेंट म्हणून ठीक आहे, परंतु त्याच्या पाठीमागे लोक उभी राहत नाही. आज लाडक्या बहिणी माननीय शिंदेसाहेब जिथे जातील तिथे आज महिला मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे उभ्या राहतात. लाडक्या बहिणीची या योजनेची सुद्धा या लोकांनी टिंगलटवाळी केलेली, परंतु आज काय झालं, या लाडक्या बहिणी ठामपणे आज महायुतीच्या मागे उभ्या राहिल्या. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा याच लाडक्या बहिणी आम्हाला नक्कीच मुंबईच्या महापौरपदी मराठी माणूस विराजमान करण्यासाठी मदत करतील. आज त्यांचे जे सर्व प्रवक्ते आहेत हे कशा पद्धतीने एकमेकांवर चिखलफेक करत होते, बिनशर्त पाठिंबा म्हणून त्यांना बोलत होते, सेटलमेंट बादशाह म्हणून त्यांना बोलत होते. त्याचप्रमाणे यांचे 7 नगरसेवक पळवून घेऊन गेले हे लोक, उबाटाची लोक. याच्याबद्दल मनसैनिकांचं काय म्हणणं आहे? त्याच्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याची उत्तरं यांच्याकडे नाही आहेत. फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेचा मलिदा खाण्याकरिता यांना सत्ता पाहिजे. यांना बाकीच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही इंटरेस्ट नाही आहे. मला सांगा हो, मनसेने किती लोक नगर परिषदेसाठी उभे केली, नगरपालिकेसाठी उभे केली? किती ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी जाऊन सभा घेतल्या नगर परिषदांसाठी? किती ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या? यांना अजिबात इंटरेस्ट नाही. का ती मराठी माणसं नाही आहेत? का त्यांचे प्रश्न महत्त्वाचे नव्हते? का ते महाराष्ट्रात राहत नव्हते? त्यांना इंटरेस्ट नाही आहे. त्यांना इंटरेस्ट फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिका, जी शिवसेना तळागाळात जावी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजली जावी, यासाठी माननीय शिंदे साहेब दिवसाला 18-18 तास काम करतायत. तिथेच बाळासाहेबांचे पुत्र आणि स्वतःला शिवसेनेचे प्रमुख म्हणवणारे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त मातोश्रीच्या आसपास म्हणजे मुंबईतील वांद्रे या परिसरातच आणून ठेवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही त्यांची अपरिहार्यता आहे, ही त्यांची अगतिकता आहे की त्यांना एकत्र यावं लागत आहे. कारण जेव्हा एकत्र येण्याची वेळ होती, जेव्हा स्वतः एक हात राज ठाकरे पुढे करत होता, तेव्हा मात्र यांना गरज नव्हती. त्याच्यामुळे त्यांना धुडकावून लावला, अहो भेट सुद्धा दिली नाही साधी. हा अपमान मनसैनिक विसरलेले आहेत. अशी कुठली अगतिकता आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला एकत्र यावं लागतंय? याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे. अहो अमित ठाकरेंना कोणी पाडलंय? कोण उभं होतं? तू उबाटाचे महेश सावंत उभे होते ज्याच्यामुळे अमित ठाकरे पडले. हे मनसैनिक विसरलेले आहेत. त्याच्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तर आहे, ज्याची प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र मागतोय, जे ते यांनी त्याच्यातलं एकही उत्तर आजच्या PC मध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये मिळालेलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत, हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे. आणि याचं उत्तर मला वाटतं तुमचे 12 ही महाराष्ट्राचीच जनता येत्या 15 जानेवारीला वाजवल्याशिवाय राहणार नाही. शीतलताई, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला किंवा आजच्या पत्रकार परिषदेत जो मुद्दा होता त्याचबद्दल मला राम कदम यांना पण विचारायचं आहे की आज मराठीकरणाचा मुद्दा जास्त उपस्थित केला गेला. मुंबईचा महापौर मराठीच होईल असं सांगण्यात आलं. आता शीतलताईंनी सुद्धा बोलताना मुंबईचा महापौर हा मराठीच होईल असं म्हटलंय. मात्र शिवसेनेच्या नेत्यांकडनं किंवा मनसेच्या नेत्यांकडनं वारंवार भाजपवर अशी टीका करण्यात येते की भाजप कायम म्हणतं की मुंबईचा महापौर हिंदू होईल, मराठी होईल असं कोणीच त्याचा उच्चार करत नाही. तुम्हाला काय वाटतं, जरी तुमची सत्ता आली तरी मुंबईचा महापौर मराठी होईल का?
बघा, मुंबईचा प्रथम नागरिक मराठी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची प्रथम भाषा मराठी आहे आणि मराठीच राहणार आहे. आता महापौर कोण होईल, तर स्वाभाविकपणे इथला भूमिपुत्र होईल आणि भूमिपुत्र तो हिंदू होईल. पण तो म्हणजे उद्धव मराठी ठाकरेंसारखा पुन्हा तुम्ही तेच टाळताय. ऐका, तो उद्धव ठाकरेंसारखा पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारा होणार नाही, किंवा टोलची सेटिंग करणारा होणार नाही. तो जो होईल भूमिपुत्र होईल. 3 पक्षाचे नेते एकत्र बसतील, आमच्या युतीचे नेते बसून ठरवतील. मराठी माणसाला अभिमान वाटेल असा इथला स्थानिक भूमिपुत्र होईल. क्रमांक 1 हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरी माझी पण विनंती आहे रामजी, तुम्हाला. पुन्हा एकदा तुम्ही मराठी असं म्हणणं पद्धतशीर टाळलेलं आहे. नाही, ऐकून घ्या. मी काय म्हणायचं तो माझा अधिकार आहे. आणि माझी दुसरी तुम्हाला एक विनंती आहे. इथे म्हात्रेताई बसल्यात आणि सुप्रीम कोर्टानं शिवसेना नाव हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलंय. तर शिंदे गट जे लिहित आहे ना ते चुकीचं आहे. आत्ताच्या आता तुमच्या डेस्कला आपण सांगा आणि तिथे शिवसेना प्रवक्ते असं आपण लिहिणं आवश्यक आहे. आणि ते कायद्यानं देखील बांधील. हजारो वेळेला मीडियाला सांगितलेलं आहे, नाही, परंतु नाही, मीडिया हे ऐकायला अजूनही तयार नाही, नाहीये. हे आपण महाराष्ट्रातल्या आता जनतेने स्क्रीनवर असं लिहिलेलं नाहीये. आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया. नाही, मी स्वतः वाचलो, मी स्वतः स्क्रीन पाहतोय. तर त्यामुळे आपण त्याला सांगा बरोबर. की तिथे शिवसेना प्रवक्ते असं लिहा, शिंदे गट चालणार नाही. दुसरा मुद्दा तुमचा सगळ्यात महत्वाचा, की पुन्हा मी त्या मुद्द्यावर येईन की प्रत्येक वेळेस तेच घासलेले डायलॉग. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार. अहो, मराठी हा करंट आणि मराठीसाठी बलिदान देणारा हा आमदार राम कदम आहे. 2009ची शपथविधी अबू आझमींची सभागृहातली आठवा, त्यावेळेस 4 वर्षाचं निलंबन मराठीसाठी या राम कदमचं झालंय. बाकीचे सगळे असे मूग गिळून बसले होते. तर त्याच्यामुळे मराठी आणि हा राम कदम आज भारतीय जनता पार्टीमध्ये, मराठीसाठी बलिदान देणारे प्रवीण दरेकर भारतीय जनता पार्टीमध्ये. तर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा भूमिपुत्रांचा सन्मान करणारा पक्ष आहे. आणि जो शिवसेना आमच्या सोबत आहे, एकनाथ शिंदे साहेब सोबत आहे, त्याच्यामुळे भूमिपुत्राला मान मिळेल. उबाटा आणि मनसे यांना फक्त वेळ आली की मराठी माणूस आठवतो, ती वेळ निघून गेली की हे सगळं विसरतात. तसं आमचं नाही. या चर्चेच्या शेवटी माझा प्रश्न अभय सरांसाठी आहे. अभय सर, आता या एकीकडे युतीची घोषणा होत असताना अर्थातच असा प्रश्न विचारला जातो, मग मवी असं काय? आणि तोच प्रश्न पत्रकारांनी ठाकरे बंधूंना सुद्धा विचारला आणि या सगळ्या संदर्भात कोणतंही स्पष्ट उत्तर देण्यास तसा नकारच देण्यात आलेला आहे. आणि एवढंच सांगण्यात आलेलं आहे की शरद पवार यांच्याशी आमची चर्चा सध्या सुरू आहे. एकंदरीतच भवितव्य नेमकं कसं असेल आणि आता जी समीकरणं बदललेत त्याचा नेमका मवियावर नेमका काय परिणाम होईल? नाही, मवियाचं म्हणाल तर तुम्ही, मविया ही फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी होती असं स्वतः संजय राऊत यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्र त्यांची विकास आघाडी असणार नाही. ती फक्त आता फ्लोअर मॅनेजमेंट जे आहे विधिमंडळातलं तेवढ्या पुरती शिल्लक असेल हे स्पष्ट आहे. दुसरं असं आहे की मुंबईमध्ये आम्ही आघाडीत जाणार नाही, युतीत जाणार नाही असं काँग्रेसने स्पष्ट होऊन त्यांचा निर्णय घेतलेला आहे आणि तो विषय बंद झाला असं संजय राऊतांनी जाहीर केलंय. आता प्रश्न राहिला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा. तर शरद पवार गटासमोर दोन्ही पर्याय खुलेत की ही निवडणूक काँग्रेस सोबत लढवायची की ठाकरे बंधूंसोबत. मला वाटतं की त्यांचं मुंबईत एवढा मोठा स्टेक नाही, त्याच्यामुळे ते पाहिजे तेवढा वेळ घेऊन हा निर्णय घेतील, कारण गमावण्यासारखं त्यांच्याकडे मुंबईत फारसं नाही. आणि मग ऐनवेळी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची जर आघाडी झाली तर ते तिकडे जातील किंवा या युतीकडून ठाकरे बंधूंकडून आपल्याला हव्यात तेवढ्या जागा सोडवून घेतील. याच्या पलीकडे आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये वेगळा भिडू येईल असं आज तरी वाटत नाही, कारण राज ठाकरे यांच्या सोबत जाऊन जिथे आपल्याला फारसं काही जिथून अपेक्षाच नाही तिथे मग किती तडजोडी करायच्या त्याच्यासाठी या संदर्भात हे सगळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सगळे आपले निर्णय घेत आहेत. त्यामुळे आता काही त्या समीकरणामध्ये काही फारसं बदल होणार नाही. आणि आता मला वाटतं की तिरंगी लढतीचा फायदा कोणाला, याच गोष्टींवर पुढच्या काळामध्ये सगळं राजकारण फिरणार. अगदी. या चर्चेमध्ये आपल्यासोबत 3 मान्यवर जोडले गेले होते. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर, सोबतच राम कदम आणि शीतलताई सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. तिघांचेही मनपूर्वक धन्यवाद. आपण एनडीटीव्ही मराठीशी चर्चा केली त्याबद्दल.